नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील मौर्यकालीन भारत हा पाठ अभ्यासणार आहोत। मौर्यकालीन भारत या पाठाचे दोन भाग आहेत। पहिला भाग आहे ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आणि दुसरा भाग आहे मौर्य साम्राज्य। माहित आहे का तुम्हाला, इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य स्थापन केले होते। हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत पसरलेले होते। इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाब पर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता। दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते। ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते। सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले। यातून व्यापार आणि कला या क्षेत्रांतील देवाणघेवाण वाढली। सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात अनेक किंवा सर्वत्र दारिक नावाचे एक प्रकारचे चलन लागू केले, त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले। पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले। पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे। ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी। ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली। सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला। या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला, तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला। मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या। त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते। त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड पोकारले। सिकंदराला माघार घेणे भाग होते। भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले। त्यानंतर तो परत फिरला। वाटेत बॅबिलॉन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला। हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे। ग्रीक सम्राट सिकंदराने भारतावरती स्वारी केली, परंतु येथील राजांच्या निकराच्या लढ्यामुळे त्याला फार पुढे जाता आले नाही, परंतु पंजाबपर्यंत तो पोहोचला। त्या ठिकाणी येईपर्यंत त्याचे सैनिक खूपच दमलेले भागलेले होते। त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केले, त्याच्यामुळे त्याला माघार घेणं भाग पडलं आणि तो माघारी गेला। अशा पद्धतीने सिकंदराची ही भारतावरील स्वारी। सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला। सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला। ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला। त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला। ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत, त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे। नाण्यावर त्या राजाचे नाव असे। सिकंदराची नाणी ही अशाच प्रकारची होती। नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली। अशा प्रकारे त्यावेळी सिकंदराने केलेल्या स्वारीचा भारतावरती बराचसा प्रभाव पडला आणि बऱ्याचशा गोष्टी बदलल्या गेल्या। त्यामध्ये पश्चिमेकडील आणि भारतातील अशा दोन्ही कलाशैलींचा मिलाप झाला। त्याचबरोबर नाण्यांच्या घडणावळीत सुद्धा फरक पडला। हे या सिकंदराच्या स्वारीमुळेच घडलेले होते। मौर्य साम्राज्य। चंद्रगुप्त मौर्य। चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली। मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते। त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली। त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले। आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली। सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या। सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता। सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलॉनचा राजा झाला आणि त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले। चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला। सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्याच साम्राज्यात सामील झाले। या काळात मगधचा राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीमुळे सर्व जनता त्रासून गेलेली होती आणि याचाच फायदा घेत चंद्रगुप्त मौर्याने आपल्या साम्राज्याची स्थापना केली। त्याचबरोबर सिकंदराने नेमलेल्या अधिकाऱ्यांमध्येच म्हणजे सत्रपांमध्ये भांडणे सुरू होती।
त्यातील सेल्युकस निकेटर याचा पराभव चंद्रगुप्त मौर्य यांनी केला। त्यामुळे त्याच्या साम्राज्यामध्ये काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश सामील झाले होते आणि साम्राज्याचा विस्तार चांगलाच झालेला दिसून येतो। माहीत आहे का तुम्हाला, विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले। त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडले आहे। या कथानकात आर्य चाणक्य किंवा कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्त्व दिले आहे। मेगॅस्थीनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता। त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे। गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले होते तसा उल्लेख असलेला शिलालेख आहे। माहीत आहे का तुम्हाला, जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते। आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला। उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला, तेथेच त्याचा मृत्यू झाला। अशा प्रकारे सम्राट चंद्रगुप्ताने केलेल्या कार्याचा उल्लेख असणारा शिलालेख सापडला आहे। त्यामध्ये त्याने धरण बांधलेले होते असा उल्लेख आहे। त्याचबरोबर त्याच्या दरबारामध्ये असणारा मेगॅस्थीनिस या राजदूताने लिहिलेला इंडिका ग्रंथ आणि त्यातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे असे मानले जाते। सम्राट अशोक चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला। बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला। राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती। तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते। मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली। कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात येतो। सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला। वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते। सम्राट अशोक झाल्यानंतर अशोकाने आपल्या साम्राज्याचा खूपच विस्तार केलेला दिसून येतो। त्याने कलिंग राज्यावरती राज्य करून स्वारी करून ते राज्य जिंकून घेतले। त्यामुळे त्याचे साम्राज्य खूपच मोठे झालेले आहे। कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते। त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले। हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत। या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवानम पियो पियदासी, देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे। राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले असा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे। सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवागळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते। सम्राट अशोकाचा संदेश, माता पित्यांची सेवा करणे चांगले आहे। ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढते तोच खरा विजय। करून पहा, भारताच्या नकाशात आराखड्यात सम्राट अशोकाचे शिलालेख व स्तंभालेख दर्शविणारे ठिकाणे दाखवा। चंद्रगुप्त मौर्य असेल किंवा सम्राट अशोक असेल, यांनी खूप मोठे विजय मिळवले, परंतु हे विजय खूपच रक्तपात करणारे असल्यामुळे ते पाहून त्यांचे मतपरिवर्तन म्हणजेच हृदय परिवर्तन घडलेले दिसून येतात आणि ते शांतता, अहिंसा याच्या मार्गाला लागलेले सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते। सम्राट अशोकाचे धर्म प्रसाराचे कार्य। अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता। त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती। बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते। आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्म प्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते। त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले। अशोकाची लोकोपयोगी कामे। अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला। उदाहरणार्थ, माणसांना तसेच पशूंना मोफत औषधपाणी मिळावे अशी सोय केली। अनेक रस्ते बांधले। सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली। धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या। हे करून पहा,
तुमच्या परिसरात कोणत्या संस्था कोणती लोकोपयोगी कामे करतात त्याचा अहवाल तयार करा। सम्राट अशोकाने अनेक लोकोपयोगी कामे केली, म्हणजेच लोकांच्या उपयोगाला पडणारी कामे केली। लोकांना सुख मिळावं, सोयी मिळाव्यात यासाठी त्यांनी अनेक कामे केलेली दिसून येतात। माणसांना, पशूंना म्हणजेच प्राण्यांना मोफत म्हणजे फुकट औषध पाणी मिळावे अशी सोय केली। अनेक रस्ते बांधले, सावलीसाठी दोन्ही बाजूंना झाडे लावली, धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या अशी कामे केली। आणि ही सर्व कामे त्याने सम्राट झाल्यानंतर म्हणजेच युद्ध जिंकून सुद्धा त्यातील रक्तपात पाहून त्याचे मतपरिवर्तन झाल्यानंतर केलेले आहेत आणि हेच खरं महत्त्वाचं काम आहे। मौर्यकालीन राज्य व्यवस्था। मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होते। राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडले होते। प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती। पूर्व विभाग तोशाली ओडिशा, पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेश, दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी, उत्तर विभाग तक्षशिला जे आता पाकिस्तानमध्ये आहे, या त्याच्या राजधान्या होत्या। राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे। वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते। या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेर खाते सुद्धा त्या काळामध्ये मौर्यकालीन राज्यव्यवस्थेमध्ये होते। एवढे मोठे साम्राज्य चालवायचे म्हणजे त्याच्यासाठीची व्यवस्था चोख असणे गरजेचे होते आणि तशी व्यवस्था सम्राट अशोकाने लावलेली होती। त्यामुळेच त्याचे साम्राज्य व्यवस्थितरित्या चालू होते। त्याने 4 विभाग पाडले, त्या 4 विभागांच्या 4 राजधान्या निर्माण केल्या, तसेच विविध अधिकारी नेमले आणि महत्त्वाचे म्हणजे या सर्वांवरती देखरेख ठेवण्यासाठी गुप्तहेर खातं निर्माण केलेलं होतं आणि ते अतिशय सक्षम होतं। अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला आढळून येतो। मौर्यकालीन लोकजीवन म्हणजे त्या काळामध्ये लोकांचे जीवन कशा पद्धतीचे होते। मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते। शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते। हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते। चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात। नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता। धातुकामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते। नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत। त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत। कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या। सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात। बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते। मौर्यकालीन कला आणि साहित्य। सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले। अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत। त्याने उभारलेल्या स्तंभांवर सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत। सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे। त्या स्तंभावर 4ही बाजू सिंह आहेत। समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात। ही भारताची राजमुद्रा आहे। त्याच्या काळात खोदली गेलेली बाराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत। ही लेणी बिहारमध्ये आहेत। भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहेत। सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली। मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली, काही साम्राज्येही उदयाला आली। मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते। मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजून घेणार आहोत। माहित आहे का तुम्हाला भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे। सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत। प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे। त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते। चक्राच्या एका बाजूस अश्व म्हणजे घोडा आणि दुसऱ्या बाजूस वृषभ आहे। वृषभ म्हणजे बैल। राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे 2 प्राणीही आहेत। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील मौर्यकालीन भारत आणि त्या काळातील मौर्य साम्राज्य, त्याचबरोबर इतरही घडामोडी, तसेच त्यावेळेसचे लोकजीवन, लोकोपयोगी कामे इत्यादी सर्व बाबींचा उहापोह केला। धन्यवाद।